नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये लेखा व कोशागार विभाग मध्ये आता भरती घोषित करण्यात आली, त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, आपल्यासमोर ही जाहिरात जी ओपन केली आहे ती आपण पाहणार आहोत. यामध्ये आता अशी माहिती दिलेली आहे की सहसंचालक लेखा व कोशागार नाशिक विभाग नाशिक यांच्यामार्फत आता हे पत्रक जाहीर करण्यात आले आहे. आपण इथं तारीख बघू शकता, ह्या दिवशी हे पत्रक आलेलं असून यामध्ये आता भरती संदर्भात सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये अशी माहिती देण्यात आली बघा की खाली दिलेली पात्रता धारण करत असलेल्या उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व कोशागार नाशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय नाशिक, कोशागार कार्यालय नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार येथील कनिष्ठ लेखापाल गट क या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरणे करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, अशी माहिती आपल्या इथं देण्यात आलेली आहे. तर आपण ही संपूर्ण जाहिरात पाहून घ्यायची आहे. तर यासाठी आपण बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करत असताना आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे. महाकोश.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत. कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन पद्धतीने सोडून टपालाद्वारे किंवा हाताने कोणत्याही प्रकारचे अर्ज पाठवू नयेत, अशी माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर अशी संपूर्ण जाहिरातमध्ये माहिती देण्यात. पुढील माहिती काय पाहूया. सरसेवा भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती सांगितलेल्या वेबसाईटवर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. आता पदाचे नाव आणि त्याची सविस्तर माहिती पाहूया. आता बघा, पदाचे नाव काय देण्यात आले, कनिष्ठ लेखापाल परीक्षा 2023-24 मधील ही पदे असून पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल आहे. 7व्या वेतन आयोगानुसार सॅलरी किंवा वेतन श्रेणी किती आहे बघा, 29,200 ते 92,300 इथं वेतन श्रेणी आहे. भरायची एकूण पदे आहेत 59, 59 पदे इथं भरायची आहेत. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील वेळापत्रकानुसार मागवण्यात आहेत. वेळापत्रक कसं आहे बघा, ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू 24/1/2025 दुपारी 5 वाजल्यापासून. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23/2/2025 आहे, 23 फेब्रुवारी 2025. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे 23/2/2025 इथं ठेवण्यात आलेली आहे. आता परीक्षेचा जर आपण कालावधी बघितला, दिनांक बघितली, तर ती सुद्धा ही माहिती आहे ती या वेबसाईटवर सांगण्यात येणार आहे, असं आपल्याला सांगण्यात येत आहे. वेबसाईटचं जे नाव आहे ते महाकोश.gov.in आहे. अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिल्या, लिंकवर जाऊन सुद्धा ही वेबसाईट तुम्ही संपूर्ण पाहू शकणार आहात. आता या वेबसाईटवर संपूर्ण वेळोवेळी आपण फॉर्म भरल्यानंतर वेबसाईटला व्हिजिट करत राहायचं, जेणेकरून भरतीच्या संदर्भात काही अपडेट असेल तर आपल्याला कळून जातील. आता कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय खालील तपशील देण्यात आलेला आहे. तर इथं आपण तपशीलवार माहिती पाहून घ्यायचं आहे की आपण कोणत्या संवर्गातून येत आणि त्यानुसार पदे आपण किती देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करत असताना महत्त्वाच्या सूचना काय आहेत, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाकोश.gov.in या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती बघायची आहे. उमेदवाराचा अर्ज भरत असताना काही समस्या आल्यास हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे वेबसाईटवर आहे, तो पाहायचा. आपण सर्वात असलेली वेबसाईट सुद्धा पाहणार आहोत. अशी संपूर्ण माहिती सांगितल्याप्रमाणे आपल्याला भरून घ्यायचं आहे. गुणाऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळण्याच्या वेळी उमेदवारांनी गुणपत्रिकेसोबत श्रेणीची यादी सादर करावी लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. सर्वात प्रथम आपल्याला वेबसाईटला जाऊन प्रोफाईल निर्मिती करायचं, 2 नंबर अर्ज सादरीकरण, 3 नंबर परिशुल्क भरायचा आहे. जर आपल्याला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम असेल जरूर आम्हाला कळवा, आम्ही फॉर्म कसा भरावा याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोतच. आता प्रोफाईल निर्मित करायचं आहे. प्रोफाईल निर्मित करत असताना लागणारी डॉक्युमेंट आपल्याला व्यवस्थित भरायचे आहेत. न्यू रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्याला म्हणतात, जेणेकरून आपल्याला लॉग इन पासवर्ड येतो. पासवर्ड आल्यानंतर आपण ती जी फॉर्म आहे ती प्रक्रिया कंप्लीट करतो. आता परीक्षा केंद्र बघा, माहिती काय देण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या संदर्भात माहिती अशी आहे की सदर परीक्षा संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आता परीक्षा करता उमेदवारांना 3 परीक्षा केंद्राची निवड करण्याची आवश्यकता आहे. उमेदवारांनी निवडलेल्या 3 परीक्षा केंद्रापैकी तिन्ही केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यास इतर उपलब्ध कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल, असं आपल्याला सांगण्यात आलं आहे. याबाबत आपले जे हॉल तिकडे त्याच्यावर सर्व माहिती नमूद करण्यात येणार आहे. म्हणजे आपण 3 परीक्षा सेंटर निवडू शकता, परंतु काही कारणास्तव जास्त अर्ज झाल्यामुळे परीक्षा केंद्र 3 जर फुल झाले असतील तर तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागते.
परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ इत्यादी बाबत बदलाची विनंती कधीही मान्य केली जाणार नाही. उमेदवारांनी आपल्या जबाबदारीने स्वखर्चाने परीक्षा केंद्रावर यायचे, नेहमीसारखी तर बाकीची माहिती आहे. अर्ज भरत असताना फोटो, स्वाक्षरी कशी अपलोड करायची आहे, ही संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. फोटोची माहिती देण्यात आलेली आहे आणि इथं अर्ज सादरीकरण महत्त्वाचा इथं पॉईंट असा आहे की उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी महाकोशच्या वेबसाईटवर जायचं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक वाचायचे आणि त्याची पडताळणी करायची आहे. उमेदवारांनी नाव आणि तिचे वडिलाचे किंवा पतीचे नाव अर्जाबरोबर लिहायचं आहे. तसेच ते प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ओळख पुराव्यामध्ये दिसते आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. काही नावात फरक आढळल्यास, तफावत आढळल्यास उमेदवारी अर्ज अपात्र ठरू शकतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता अर्ज करताना महत्त्वाचे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे काय आहेत बघा. सर्वात महत्त्वाचं SSC तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, टंकलेखनाचे प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. एक जात प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे. MSCIT, टंकलेखन प्रमाणपत्र, शैक्षणिक म्हणजे आपल्या डिग्री असतं त्याचं प्रमाणपत्र, जन्माचा दाखला आपल्याला असणं आवश्यक आहे. वयाचा पुरावा आपण मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देऊ शकता आणि 10वीचं आपलं शैक्षणिक जे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र आहे ते आपल्याला असणं आवश्यक आहे. इतर प्रमाणपत्र बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्याची माहिती अशी संपूर्ण माहिती, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अशी संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की परीक्षा शुल्क भरणा. परीक्षा शुल्क बघा, सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क न भरता नॉन रिफंडेबल आहे. पदाचं नाव कनिष्ठ लेखापाल, ओपन कॅटेगरी करता 1000 रुपये, तर राखीव SC ST OBC साठी 900 रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे. वरील फी जी आहे ती कोणत्याही प्रकारे रिफंडेबल नाही. माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील असं सांगण्यात आलेलं आहे. आता परीक्षा शुल्काचा भरणा जर बघितला आपण, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंट गेटवेच्या माध्यमातून आपण सर्व फी भरू शकणार आहात. अर्ज सादरीकरणाची माहिती अशी आहे. इथं अर्ज सादरीकरण 5.15 असं देण्यात आलं आहे की महाकोश या संकेतस्थळावर दिनांक 24/1 दुपारी 5 वाजल्यापासून आपण अर्ज भरू शकता. सर्वसाधारण इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना एकदा आपण अर्ज भरत असताना नक्की पाहून घ्यायचं आहे. आता इथं परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा बघा कसा देण्यात आलेला आहे. परीक्षेचं स्वरूप असं आहे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे विषय असणार आहेत. परीक्षेचा दर्जा बघा कसा आहे. उच्च माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत, पदवीपर्यंत सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी पदवीपर्यंत. प्रत्येक इथं प्रश्नाची संख्या, त्याचे गुण सुद्धा इथं देण्यात आले आहेत. प्रश्नाची संख्या आहे 100. प्रत्येक ह्याला गुण आहे ते 2 आहेत प्रश्नाला. टोटल 200 गुणाची परीक्षा आहे. परीक्षेचा कालावधी जर बघितला आपण तो कसा आहे, 2 तास 120 मिनिटं असणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. जाहिरातमध्ये नमूद केलेल्या पदासाठी एकूण 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर बघा इथं काय नाही, कनिष्ठ लेखापाल पदासाठी उमेदवाराची निवड करताना मौखिक मुलाखत घेण्यात येणार नाही. ऑनलाईन परीक्षेच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येणार. कोणतीही परीक्षा म्हणजे मुलाखत नाही, फक्त परीक्षा आपली झाली की आपली निवड यादी घोषित होणार आहे. इथंच बघा आपण अभ्यासक्रमाची, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी अभ्यासक्रमाची सुद्धा संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे. ती एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. डिस्क्रिप्शन ओपन करा, जाहिरात डाउनलोड करा, संपूर्ण माहिती वाचून घ्यायचं आहे. आता सर्वात खाली इथं पात्रता देण्यात आली. पात्रता काय असावी? एक म्हणजे भारताचा नागरिक असावा, मराठी भाषेचे ज्ञान असावे. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी अर्ज केलेला उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. कनिष्ठ लेखापाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक यानुसार परीक्षा तिकडे आवास प्रमाणपत्र, डोमेसाइल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्यास त्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचा बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे, याची आपण नोंद घ्यायचा आहे. आता इथं वयेमध्ये जर विचार केला तर ऑनलाईन अर्ज सादर करायचा अंतिम दिनांक म्हणजे 23 फेब्रुवारीला किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय खालीलप्रमाणे आहे. अमागासाठी 38 वर्ष, ओबीसीसाठी 43 वर्ष, ओबीसीसाठी 38 वर्ष, अमागासाठी 43 वर्ष, दिव्यांगसाठी 45 वर्ष असं इथं देण्यात आलेलं आहे. संपूर्ण इथं माहिती आपण पाहून घेऊ शकणार आहात. हे 38 वर्ष जे आहे ती ओबीसी आणि ह्यांच्या कॅटेगरीसाठी इथं दिसून येत आहे. आपण एकदा संपूर्ण माहिती पाहूनच घ्यायची आहे.
ओपनसाठी सुद्धा 38 इथं एज ठेवण्यात आलेलं आहे. बाकी SC, ST, OBCसाठी 43 वर्ष क्रायटेरिया दिसत आहे. दिव्यांगासाठी 45 वर्ष असं इथं वय दिसत आहे. शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर ज्यांनी पदवी धारण केली आहे, पदवी लागणार आहे कोणत्याही विद्यापीठाची पदवी लागणार आहे, संविधानिक विद्यापीठाची पदवी. त्याचबरोबर तांत्रिक अर्हता बघा महत्त्वाची आहे. ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असणं आवश्यक आहे. अशी तर संपूर्ण माहिती देणे. संगणक अर्हता सुद्धा देण्यात आली आहे, ते एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. प्रवेशपत्रासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर हे आपल्याला महाकोचच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे. परीक्षेला जात असताना आपण बघा ओळखपत्र न्यायचं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड नेऊ शकता. याची सुद्धा माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही नाशिक विभागामध्ये भरती असून या भरतीच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. तर मित्रांनो, लवकरात लवकर आपण सरकारी नोकरीच्या शोध असला तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा आणि आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. भरती संदर्भात अजून काही प्रश्न असेल तर जरूर आम्हाला कळवा. जय हिंद, जय